नमस्कार मंडळी, मी लखन पराटे. आज आहे 23/7/2025 आणि आज खूप दिवसातून म्हणजे एका वर्षातून मी ब्लॉग पोस्ट करतो आहे या चॅनलवरती. तर खूप दिवस झाले मी कोणताही ब्लॉग शूटच केला नव्हता. तर आज मी निघालो आहे दादर इथे. आणि कारण म्हणजे असं होतं की आपली जी मोटरसायकल आहे ती 10 दिवसापूर्वी चोरीला गेली होती आणि ती पनवेल या ठिकाणी पोलिसांना सापडली म्हणजे. आणि ती आणण्यासाठी आपण निघालो आहे आज दादरला. तर तब्बल 10 दिवसानंतर आपण मोटरसायकल आपल्या ताब्यात घेण्यासाठी निघालो आहे. तर भेटूया पोलीस स्टेशनमध्ये. तर या ठिकाणी आपली मोटरसायकल अशी लावली होती. पोलिसांचे सगळं पेपर वर्क वगैरे पूर्ण झालं आणि त्यानंतर मी मोटरसायकल आपल्या ताब्यात घेऊन आपल्या गावाकडे निघालो म्हणजे सोलापूरला निघालो. तर मित्रांनो, आता आपल्या गाडीची टाकी आपण केली फुल आणि आता आपण निघालो आहे सोलापूरच्या दिशेने. आता सध्या आहे पनवेल येथे. मी आता इथून निघणार आहे सोलापूर. रस्त्यामध्ये आपल्याला लोणावळा वगैरे लागेलच. तर आपण प्रयत्न करणार आहे की चांगले घाटातून व्हिडिओ काढायचा. तर मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा. तर आता पेट्रोल टाकून निघालो तर लगेच समोर एवढं मोठं ट्रॉफिक जॅम आहे. त्यातून निघायचं कमीत कमी 15 मिनटं झालं मी ट्रॉफिकमध्ये अडकलो होतो. आता आपण जस्ट 5 किलोमीटर क्रॉस केलो आहे पनवेलमधून आणि तब्बल इथून काहीतरी 37 किलोमीटर असं काही आपलं कल्याण होतं लोणावळा लागेल. तर आपण आता सरळ लोणावळ्याच्या दिशेने जाऊया. तर मित्रांनो, समोर बघा मोठमोठे आता डोंगर दिसायला लागलेत आणि डोंगरावरती ढग दिसायला लागलेत आणि असं वाटतं की समोर 100% पाऊस लागला तर काळजी नाही, कारण की आपण सोबत रेनकोट वगैरे घेतलेला आहे, बॅग कवर पण घेतला आहे आणि जस्ट आपण बघूया पावसाची मजा घेऊया. तर मित्रांनो, घाटाची सुरुवात झालीच केली की पाऊस पण सुरू झाला आहे. मस्त वातावरण, इकडं बघेल तिकडं हिरवळ आणि इतका भारी रोड, काय आनंद म्हणजे काय सांगू नका. कारण की ह्यावेळेस आमची जी ट्रिप होती ही लोणावळ्याची खंडाळीची आणि असंच कुठंतरी असं फिरून यायचा विचार होता, पण आमची ती ट्रिप कॅन्सल झाली आणि कॅन्सल झाल्यानंतर हे अचानक गाडीचं प्रकरण घडलं आणि त्यानंतर मी ऑटोमॅटिक लोणावळ्यात आलो आणि ती पण माझ्या मोटरसायकलवरतीच आलो आहे. तर मित्रांनो, काय भारी रोड आहे, मस्त वाटतं आहे. आणि हे बघा, आता मी घाट चढतो आहे. इथून आता लोणावळा असेल तर 20 किलोमीटरच्या अंतरावरती. तर बघूया आता, अजून तर पाऊस प्रॉपर चालू नाही झाला, बस चालू होत. तर मित्रांनो, पावसाचा विषय झाला तर असा जोरात पाऊस चालू झाला आहे आणि माझ्यासमोर जे 2 मोटरसायकलवाले दिसतात त्यात राईटवाला जो आहे, काय गाडी जबरदस्त फास्ट चालवत आला होता. जस्ट मला आता क्रॉस झाला एकदम स्पीडमध्ये आणि आत्ता तो अजून समोर आला आहे आणि त्याची रायडिंग म्हणजे काय विषयच नाही. जास्त निघाला बा तो, आता एवढ्या स्पीडने निघाला. तो अजून 2 किलोमीटर गेल्यानंतर अजून थांबेल आणि तो अजून रिटर्न येईल. असं चालूच आहे त्याचं एक अर्धा तास. पाऊस म्हणजे जोरात चालू आहे, पाऊस मस्त मजा येते आणि अजून घाट पूर्णपणे चालू नाही झाला. थोड्याच वेळात घाट पण चालू होईल आणि मग आपण मस्तपैकी घाटाची मजा घेऊया. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजे जरासं बरं वाटेल. खूप दिवसातून ब्लॉग शेअर करतो मी तुमच्यासोबत. तर व्हिडिओ पूर्ण बघा.
तर मित्रांनो, पाऊस अजून जोरात सुरू झाला आहे. लोणावळा अजून बहुतेक लांबच आहे, अजून किती लांब आहे काय ठाऊक नाही, पण अंदाजे 10 किलोमीटरच्या आसपास असावा. त्या तर अजून घाट लागलेला नाही. मागं जो घाट होता छोटासा घाट होता. लोणावळा अजून लांब आहे असं एका जणाने म्हणलं मला. तर निघूया, पावसामुळं कुठं मॅप वगैरे लावता येत नाही. तर आता आपण जाऊया लोणावळ्याला. तर मस्त वाटतंय, मस्त ठिकाण आहे ते वगैरे, रोड वगैरे एकदम भारी आहे. ट्रिपला नाही जाता आलं, पण असं एक छोटासा ब्रेक भेटला आपल्या रोजच्या कामामधून, ते एक भारी वाटतं. थोडासा वेळ काढून स्वतःसाठी कधीतरी फिरावं असं मला वाटतं माणसाने, कारण की रोज माणूस एकच काम करून दमून जातो. त्याच्यामध्ये थोडासा एक छोटासा टाईम स्वतःसाठी काढला तर वेगळीच मजा आहे. आणि स्वतःही जावा, तुमच्या फॅमिलीसोबत पण बाहेर जावा, कारण त्यांना पण ब्रेकची जास्त गरज आहे असं मला वाटतं. आणि मी पण लवकरच माझ्या फॅमिलीसोबत एक मोठी ट्रिप करायचा प्लॅन करतो आहे. मोठी म्हणजे एक छोटीशी पण मोठीशी अशी एक ट्रिप करणार आहे थोड्या दिवसात. ती पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर चला जाऊया पुढं. तर मित्रांनो, चहाचा आणि भजे मस्तपैकी गरम गरम खाल्ले आणि आता ब्रेक घेऊन पुढे आलो आहे. आता आपण आलो आहे प्रॉपर लोणावळा घाटामध्ये. काय जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो इथं, मस्त मस्त एकदम डोंगर. आणि आत्ता आपल्या आपण जिथं ब्रिजवरून चालतो आहे त्या ब्रिजच्या खालीच एक्सप्रेस वे, पुणे मुंबई एक्सप्रेस वे आहे. तिथून तर एकदम जबरदस्त दिसतो आहे रोड. आणि ह्या घाटाच्या पलीकडच्याच बाजूला लोणावळा सिटी आहे असं मला वाटतं, कारण की मोठे मोठे घरं वगैरे दिसते तिथून. बघूया, आपण इथं थांबूया 2 मिनटं, फोटो वगैरे घेऊया. जास्त वेळ थांबता येणार नाही, कारण की मला लवकर जायचं आहे आपल्या घराकडं. पण त्यात मी एकटा आलो आहे, संध्याकाळी जास्त राईड नाही करता येणार, त्यामुळं पटकन उरकून इथून निघूया. तर आता इथं साईडला गाडी घेऊन लावून बघूया फोटो काढता येतील की नाही. फक्त सेल्फी काढता येईल, कारण की सोबत कोण नाही आपल्या. हे बघा, हा आहे पुणे मुंबई एक्सप्रेस वे. काय सुपर रोड आहे, एकदम सुटसुटीत वाहनं चालते त्या रोडवरून. हा समोर डोंगर मस्तपैकी. जास्त गर्दी नाही आहे, कारण की आता बहुतेक सुट्टीचे दिवस नसल्यामुळे गर्दी नाही. ही आपली गाडी आणि हे आरव, आपल्या बाळाचं नाव. मस्तपैकी किती भारी वाटतंय, रोड मस्त आहे.
आपल्या कॅमेऱ्यामध्ये जास्त चार्जिंग शिल्लक नाही आहे आणि आता मला पुण्यात पण जायचं आणि पुण्यामध्ये एक छोटंसं काम आहे. ते काम काय आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल, कारण की एक मस्त प्लॅन आहे छानसा राईडच्या संदर्भात आणि आपल्या बाईकच्या संदर्भात. ते तर तुम्ही पुढचा ब्लॉग नक्की बघा आणि ह्या ब्लॉगसुद्धा पूर्ण बघा आणि लाईक करा आणि शेअर करा. आणि समोरच्या डोंगरावरती काहीतरी लांबून दिसतंय, म्हणजे एक मूर्ती टाईप दिसतंय. तर आपण जवळ जाऊन चेक करूया की नक्की काय दिसतंय ते. तर मित्रांनो, कोणती तर मूर्ती आहे, काय आहे ते नक्की समजेल नक्की जवळ गेल्यानंतर आपल्याला. तर मित्रांनो, ही मूर्ती आहे गणपती बाप्पाची. तर गणपती बाप्पा मोरया. आणि हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया. गुड बाय.